हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छान संध्याकाळ झालेली आहे आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवूया अननस. ह्या दिवसांमध्ये अननस खूप पण लागतात. प्लस आपण फुलं पण काढणार आहोत अ, गजऱ्याची म्हणजेच मोगरा काढणार आहोत. तर आता तरी बऱ्यापैकी बहर आहे. आता कमी-कमी होत जाईल. तर मोगऱ्याच्या कळ्या पण काढणार आहोत. प्लस मी तुम्हाला आमच्या काकांच्या बागेतले जे काही अननस आहेत ते पण दाखवते तुम्हाला. ह्यावेळेस कमी लागलेले आहे. तर अननस कसं लावतात, काय लावतात ते पण मी तुम्हाला सांगते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अननस वगैरे लागतात आणि गावठी अननस चवीला पण खूप छान लागतो. आणि तुम्हाला माहितीच असेल की आतला जो एक काळसर भाग तर अननस फोडल्यानंतर ना आतमध्ये म्हणजे तुम्ही बघितलंत ना वरची जेव्हा साल काढतात ना त्याच्यानंतर आतमध्ये असे ना ब्लॅक ब्लॅक कलरचे स्पॉट असतात. तर ते काढायचे असतात कारण की त्याच्यामध्ये खाज असते आणि तो जरी ते खाल्लं तरी खाज लागते, त्याच्यामुळे ते काढायचे. तर असं असतं आणि खूप छान लागतं. जर झाडावर पूर्णपणे तयार झालेलं असेल ना तर त्याची जी चव आहे ती खूप छान लागते. आणि तुम्ही बाजारचे जर बघितलेत आणि जर गावठी अननस कंपेअर केलं तर खूप फरक असतो. चवीमध्ये पण फरक असतो, दिसण्यामध्ये पण तेवढाच फरक असतो. तर ह्या दिवसांमध्ये आहे ना जे काही अननस आहेत ना ते पिकतात आणि परत नवीन तयार होणारी पण झाडं त्याच्यानुसारच चालू होतात. तर वरती जे काही तुरा येतो ते सुद्धा लावले तरी एक दीड वर्षानंतर ते लागायलासुद्धा लागतात. तर अशा पद्धतीने हे लावले जातात. तर मी तुम्हाला दाखवते. खूप झाडं आहेत पण यंदा कमी लागले आहेत. लागले तर खूप लागतात, नाहीतर मग तसं बघायला गेलं तर कमी जास्त पण लागतात. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही सगळी झाडं आहेत. काही आता नवीनच रुजलेली सुद्धा आलेली आहेत आणि बऱ्यापैकी काय काय काढलेले सुद्धा आलेत. तर ह्याच्यावरती लागले होते अननस, ते काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झाडं लावू शकता. ही झाडं आहेत ना तुम्ही बागेच्या साईडने वगैरे पण लावू शकता कारण की यांना जागा थोडी थोडी खूप लागते, त्याच्यामुळे ना पसरतात. बघा पात्या बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे ना साईडने वगैरे लावायची. बहुतांश तुम्ही बघितलं ना बागेत तर हे अननसाची झाडं क्वचित तुम्हाला मधोमध दिसतील, नाहीतर साईड कडेने असतात. तर इकडे पण आहे आणि सगळ्यांवरती लागलेले आहेत. हे बघा, ह्याचे असे अननस लागतात. तर हे गावठी अननस आहेत आणि कोवळे आहेत, त्याच्यामध्ये अजून काय काय पिकलेले नाहीत. जे एकदमच हे आहेत ते अजून कोवळे आहेत. बाकीचे जे जून होगे झाले ते पिकून गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या बागेमध्ये मस्तपैकी असे अननस बघायला मिळतील. आता हे तयार होत येतात कारण की यांचा जो कलर आहे तो बदलत चाललेला आहे. वरून बघू शकता तुम्ही. खूप छान लागतात गावठी अननससुद्धा आणि ह्या दिवसांमध्ये हे विकायलासुद्धा असतात. तर अशा पद्धतीने हे अननस मेन म्हणजे ह्याची शेतीसुद्धा केली जाते. अननसाची पण शेती केली जाते. बाकीच्या फळांची जशी शेती केली जाते, झाडं लावली जातात त्याच पद्धतीने. आणि हरकत करायलाही काही हरकत नाही किंवा ह्याला खूप अशी मेहनत वगैरे अजिबात एवढी काही नाही आहे. त्याच्यामुळे आपण इझिली करू शकतो. तर इकडे पण एक आहे, बघू शकता. ही सगळी झाडं आहेत, त्याच्यावरती मोगरा आहे आणि त्याच्यावर मोगरा लागलेला सुद्धा आहे. हा पण अननस बघितलात तर मोठा आहे. तर जेवढं झाड चांगलं जोराचं असेल, जेवढं झाड चांगलं असेल ना त्याच्या हिशोबाने चांगली मस्तपैकी मोठी-मोठी पण होतात. तर इथे बघू शकते बघा, मस्तपैकी कळ्या झालेल्या आपण ह्या पण काढणारच आहोत. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा बघा केवढा मोठा आहे आणि ह्याच्या जे वरती जे आलेले नवीन जे झाड आहे ते पण तुम्ही लावू शकता. मातीमध्ये लावून ठेवायचं आणि आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे पाणी तर त्यांना इझिली मिळतं, त्याच्यामुळे त्यांना जीव धरायला काही हरकत नाही. आणि अननस असं आहे ना बाकीच्या झाडांपेक्षा लवकर जीवसुद्धा धरतं आणि मेन म्हणजे त्याला काही होत नाही किंवा झाड मरत नाही किंवा काहीच होत नाही. तर तसं बघायला गेलं तर डबल आपल्याला बेनिफिट आहे. म्हणजे आपल्याला एकतर अननस पण मिळतं, फळ पण मिळतं, प्लस आपल्याला झाडसुद्धा नवीन मिळतं लावायला. तर ही जी झाडं आहेत ती तुम्ही लावू शकता आणि आता बाजारामध्ये पण विकायला खूप सारे असतात. तर इथे बघू शकता मी काढायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी मोगऱ्याच्या कळ्यासुद्धा छान झालेल्या आहेत, टप्पोऱ्या अशा. तर क्लायमेट पण ठीक होतं, पाऊस पण नव्हतं. म्हटलं चला काढूया आणि आता हे डेली येतात फुलं, त्याच्यामुळे काढायलाही खूप मजा येते आणि मोगरा कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. तर ह्या दिवसांमध्ये लावलासुद्धा जातो. तर अशी सगळी ही झाडं आहेत जी ह्या दिवसांमध्ये बघायला मिळतात. तर ह्या बागेमध्ये आहे सगळी झाडं. ही आता जी आहेत ती नवीन आहेत, पुढच्या वर्षी लागतील सुद्धा. तर अशा पद्धतीने ही सगळी अननसाची झाडं आहेत. तुम्ही पाती पण बघू शकता. आता अननस म्हटलं की त्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे. कोणतेही फळ म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती येतात. त्याचनुसार अननसामध्ये पण आहेतच. तर इकडे पण लागलेली सुद्धा आहेतच, जसं मी मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने. तर अशा प्रकारे हे बघू शकता. पाती बघा केवढ्या मोठ्या-मोठ्या आहेत. काटे वगैरे असतात, ते काटे हाताला वगैरे लागू शकतात. तर इथे बघू शकता खालून सुद्धा फुटतात. जसं त्याचं मूळ जसं पुढे-पुढे जाईल किंवा तुम्हाला जर बघायला मिळालं ना तर एका ह्याला पण 2-2, 3-3 पण लागलेले तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे वरती आलेले.
तर हे काढलेलं आहे इथलं अननस. तर आता ह्या झाडावर काही परत लागणार नाही, आता त्याच्या पुढे जे नवीन झाड आलं आहे त्याच्यावरती लागणार. तर आता आपण मोगऱ्याच्या कळ्या काढायला घेऊया. आता कळ्या तर बऱ्यापैकी आहे सगळीकडे. तर ह्या बघा टप्पोऱ्या अशा झालेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत छान राहिला ना झाडावरती, खूप मस्त होतात जोरावरच्या. आणि आता बऱ्यापैकी बहर आहे, तो आता संपत आलेला आहे. आणि या दिवसांमध्ये कटिंग वगैरे मोठ्या प्रमाणात केली जाते झाडांची. तर मोगऱ्याची पण कटिंग ह्या पावसाळ्यात केली जाते. आता पावसाळ्यामध्ये ह्याला बहर खूप आलेला आहे, एकदा बहर गेला की कटिंग केली जाते. आणि मोगरा असं आहे ना की तुम्ही जर लावलं तरी पटकन म्हणजे त्याला जीवसुद्धा लवकर धरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही मोगरासुद्धा लावू शकता. तर हे पालवी नवीन आले त्याच्यानुसार त्याच्या हिशोबाने त्या सगळ्या कळ्या लागलेल्या आहेत. ते इथे बघू शकता, मी एका हाताने काढते आहे. सो काढायला खूप मजा येते आणि मोगराचा जो वास आहे ना तो खूप छान येतो. आणि मस्तपैकी रात्रीचं जरी झाडावरती तुम्ही जर बघितलंत ना फुलतात फुलं ना, तेव्हासुद्धा खूप छान वास सुगंध दरवळत असतो. तर अशा पद्धतीने एक एक करून मी इथे काढायला घेतलेले आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला अननस पण दाखवूया आणि म्हटलं फुलं पण काढूया. तर मी संध्याकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला. तर अशा पद्धतीने आपण छानपैकी सगळे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बागेमध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आता हे आमच्या घराच्या वरतीच आहे. तर त्या तिथलेच ही सगळी फुलं वगैरे आहेत. आणि मेन म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मोठी पण झाडं आहेत, छोटी झाडं आहेत, फुलझाडं पण आहेत. आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना बहरसुद्धा खूप येतो. तुम्ही आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल मोगऱ्याचा, एकदम डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा एवढे आपल्याला मिळालेत, मी एवढी काढलेले आहेत. आता बाकीची बघूया, आता तिथे जागा तर काही नाही आहे, पण आपण दाखवतो तुम्हाला मी काढून. तर हे बघा आता वरती चढली मी आणि इथे पण मस्तपैकी कळ्या झालेल्या आहेत तयार. आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात बहर येतो मोगऱ्यांना. कुठलाही मोगरा असू दे तुमचा, सिंगल पाकळीचा मोगरा असू दे, डबल पाकळीचा असू दे किंवा बटन मोगरा असू दे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोगरे आहेत. हे बघा पूर्ण असे झाड म्हणजे वेली आहेत ना त्या पूर्ण बहरलेल्या आहेत. आणि तुम्ही ह्या वेलीसुद्धा लावू शकता. ज्या जून वेली आहेत ना ते लावून ठेवायच्या मातीमध्ये. ते बघा इकडे थोडे मी ठेवलेले आहेत, प्लस आपले हे बकेट आहे ते पण पूर्ण भरलेलं आहे. सो अशा पद्धतीने एवढी एवढी आपल्याला फुलं मिळाली आहेत. 4 ते 5 गजरे इझिली बनतील एवढी फुलं आहेत. आणि कळ्यांचा गजरा करायला खूप मजा येते. तर झाडावर बघू शकता बघा सगळीकडे कळ्याचे असे गुच्छे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील. काही पाटून फुडून पण कळ्या येतसुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे कुठे 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 असे कळ्या येतात. पण मध्ये तर खूप बहर होता. सुरुवातीला स्टार्टिंगला बहर खूप असतो, नंतर मग थोडा कमी कमी बहर येत असतो. ह्या बघा सगळीकडे. आणि मेन म्हणजे फुल जंगल झालेलं आहे. वेली एवढ्या वेढलेल्या आहेत ना जास्वंदीला की त्याच्या आतमध्ये पण कळ्या खूप साऱ्या आलेल्या. बघा आतमध्ये पण खूप साऱ्या तुम्हाला कळ्या बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावू शकता. फक्त अशा ठिकाणी लावा जिथे त्याला प्रॉपर जागा मिळेल आणि छानपैकी खुल्याला जागा मिळेल. कारण की हे ना वेलीचा प्रकार आहे, त्यामुळे वेली ह्या तिकडे जातील, तिकडे जी दिशा मिळेल त्या दिशेला त्या जातात. मेन म्हणजे त्यांना जर सपोर्ट मिळाला, तर ही जास्वंद आहे, जास्वंद त्यांना सपोर्ट मिळाला तर जास्वंदीला पूर्ण वेढून